नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. श्री शिक्षण संस्थेच्या SM बियाणे विधी महाविद्यालय येथे युती सभेचे करण्यात आले आयोजन. सुतार समाज सेवा मंडळ व सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळेतर्फे श्री विश्वकर्मा जयंती निमित्त काढण्यात आली शोभायात्रा. धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे ह्युमॅन क्लब येथे स्वर्गीय अजित पवार यांना वाहण्यात आली आदरांजली. मुक्टी येथील शेतकरी वसंतराव साळुंखे यांना पुणे येथे खानदेश गौरव पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा जयंती निमित्त वलवाडी येथे महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. आणि श्री विश्वकर्मा जयंती श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश तर्फे उत्साहात साजरी. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे येथील श्री शिक्षण संस्थेच्या SM बियाणे विधी महाविद्यालय येथे युती सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अलका बियाणी या उपस्थित होत्या. विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ संधीचा असून या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर अभ्यास, वाचन आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही, असे मत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी श्री शिक्षण संस्थेच्या SM बियाणे विधी महाविद्यालयात आयोजित युती सभेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अलका बियाणी या उपस्थित होत्या. कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मूठ कोर्ट स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा तसेच कबड्डी स्पर्धेत सहभागी संघाचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव शिल्पा मस्कर, खजिनदार KU नाबरिया, लीगल एज्युकेशन सेंटरच्या सचिव ॲडव्होकेट सारंगी गुजराती, मुख्याध्यापिका छाया नाईक, प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर आशिष गांगुर्डे, प्राध्यापक अर्पणा पाठक, ॲडव्होकेट उत्तमराव अवचार, ॲडव्होकेट हितेश पाटील, प्राध्यापक मृण्मयी जोशी, प्राध्यापक भाग्यश्री नागमोती, ॲडव्होकेट सुष्मिता पवार, ॲडव्होकेट प्रतीक पातुरकर, स्नेहल गोरवाडकर, धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुकुंद भट यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता गडरे यांनी तर सूत्रसंचालन साहिली कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कोमल माळे यांनी करून दिला तर आभार एकता बागुल यांनी मानले. तर युती सभेसाठी चैताली पाटील, एकता बागुल, मकरंद जळूकर, यश बागुल, पुष्पेश श्रीखंडे, जगदीश गायकवाड आदींनी विशेष मेहनत घेतली. जरी आपण पहिल्यांदा आपल्याला अपयश मिळालं तरी पण आपण जो आपला मार्ग निवडलेला आहे तो सोडायचा नसतो, त्याच्यावर अजून कठोरतेने आपण मेहनत करून मात करायची असते. तर मी या ठिकाणी आपल्याला नक्कीच आवाहन करेन की आज बरेचसे आपले बंधू भगिनी खेडेगावातून येतात. आपले आई वडील आपल्याकडून एक अपेक्षा ठेवून असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी चांगलं शिक्षण घेईल आणि सन्मानाला लागेल, अशी त्यांची एक रास्त अपेक्षा असते. तर आपण या ठिकाणी एवढं सांगू इच्छित आपल्याला की आपण आपल्या आईवडिलांची जी इच्छा आकांक्षा आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला त्यात झुकून दिलेलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला म्हणजे बाकीच्या पण गोष्टी आपण करायला पाहिजे, खेळायला पाहिजे, मित्रांसोबत गप्पाही मारल्या पाहिजे, मोबाईल पण थोडाफार बहुत प्रमाणात आपण वापरू शकता. फक्त आपल्याला त्याच्यातून काय चांगलं मिळतं आहे एवढं घेण्यापुरताच आपण त्याचा मर्यादित वापर जर ठेवला तर आपलं शैक्षणिक करिअर खूप चांगलं होईल याची मला खात्री आहे. आणि जिथल्या भगिनी आपल्या ज्या लॉमध्ये आहेत किंवा ज्या भगिनी मागे शिक्षण घेत आहेत तर एवढंच जाता जाता सांगू इच्छित की आपण सर्व खूप मेहनत करूया, अभ्यास करूया, वाचाल तर वाचाल अशी आपली समाजामध्ये सध्या परिस्थिती आहे. कारण वाचनाकडे सगळ्यांचं खूप दुर्लक्ष होत आहे. तर आज वाचा म्हणजे आपण वाचू, स्पर्धामध्ये आपण टिकू शकू. या ठिकाणी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळेची कमतरता असल्यामुळे मला या ठिकाणी दोन शब्द माझे. सुतार समाज सेवा मंडळ व सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळेतर्फे श्री विश्वकर्मा जयंती निमित्त शोभायात्रा काढीत मोठ्या भक्तिभावात
व उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सुतार समाज सेवा मंडळ धुळे व सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. शहरातील दसरा मैदान येथे श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर दसरा मैदान येथून श्री विश्वकर्मा भवन पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, घोषणांनी आणि समाज बांधवांच्या सहभागाने ही शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. शोभायात्रेनंतर श्री विश्वकर्मा भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ समाज बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडला. या प्रसंगी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन वाघ, भटू बागुल, अध्यक्ष दिनेश वाडेकर, उपाध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह राहुल सेलार, उमेश वाघ, रोहित वाडेकर, तुषार चव्हाण, अविनाश वाडेकर, गोविंदा वाडेकर, सत्यम बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी श्री विश्वकर्मा यांच्या कार्याचा व समाजाच्या प्रगतिशील योगदानाचा उल्लेख करत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुतार समाज सेवा मंडळ व सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सव समिती जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या उत्सवामध्ये महिला मंडळ, नवयुवक तरुण मंडळ आणि सगळ्या मंडळांनी उत्सुकतेने सहभाग घेऊन आधी विश्वकर्मा जयंती साजरी करते. तर सर्व समाज बांधवांनी चांगलं आनंदाने उत्साहाने सहभाग घेतला आहे. मैदान ते गोरखेनगरमध्ये विश्वकर्मा भवन इथपर्यंत रॅली असते. उत्सव समितीत सगळे उत्सव समितीचे चेअरमन, अध्यक्ष सगळे ते काम करतात. महापूजा प्रसाद वगैरे आम्ही विश्वकर्मा भवन गोरखेनगर इथं महापूजा प्रसाद ठेवलेले आहे आणि सगळे बांधवांना त्या आमंत्रण केलेले आहे. सगळे बांधव त्या सत्यनारायण पूजा आणि महापूजाचा प्रसाद घेतात आणि आनंदाने हा दिवस उत्साहाने साजरा करतात. विश्वकर्मेची सगळ्यांची त्याला मान्यता असते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक आणि कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांना धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे क्युमाइन क्लब येथे आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक आणि कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष क्रीडाप्रेमी स्वर्गीय अजित पवार यांना धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने शहरातील क्युमाइन क्लब येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील क्युमाइन क्लब येथे आयोजित या शोक सभेत असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी श्रद्धांजली वाहताना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी दादांच्या गौरवशाली कारकिर्दीला उजाळा दिला. या शोक सभेत धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी पवार, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रवी देसरडा, सचिव मुजफ्फर अली सय्यद, मनोहर चौधरी, डॉक्टर भालचंद मोरे, जितेंद्र ठाकरे, अखिल शेख, बंटी मोरे, नरेंद्र नगराळे, शरद फुलपगारे, डॉक्टर नरेश बागल, राजेंद्र बारे, दिलीप सोळंकी, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर भूपेंद्र मालपुरे, पंकज पाटील यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आजी माजी खेळाडू, पंचमंडळ आणि असंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते. खानदेश मराठा मंडळातर्फे धुळे तालुक्यातील मुक्टी येथील शेतकरी वसंतराव साळुंके यांना पुणे येथे खानदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील मुक्टी येथील शेतकरी वसंतराव साळुंके यांना खानदेश मराठा मंडळातर्फे पुणे येथे खानदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तालुक्यातील मुक्टी येथील शेतकरी वसंतराव भिकनराव साळुंके हे गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत शेती व्यवसाय करीत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करीत त्यांनी शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवले आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच गाव समृद्ध होते हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत ते पुढे शेतीमध्ये विविध बदल करून कमी खर्चात उत्पन्न वाढवण्याचे कार्य करीत आहे. शेताला लागूनच या ठिकाणी केटीवेअर बंधारा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मान्यता मिळवून बांधण्यात आला आहे. नाल्यावरच पाणी अडवून जवळच्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. त्यामुळे विहिरींची पातळी सुद्धा वाढली आहे. यापूर्वी त्यांना स्वर्गीय अजित पवार यांच्या हस्ते देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2020 सर्वसाधारण गटातून साळुंके यांना मिळाला आहे. पुणे येथे खानदेश मराठा मंडळाच्या वतीने त्यांना खानदेश गौरव पुरस्काराने बाळासाहेब पाटील, प्रदीप शिंदे, किशोर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते 3 हेक्टर 20 या शेतीत विविध पीक उत्पादन करीत आहेत. ज्यात चिनी मक्का, वांगे, लिंबू, केसरी आंबे, सीताफळ, पेरू, गहू, ज्वारी अशी पिकं या ठिकाणी उत्पादित करून उत्पन्न घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय देखील ते करीत असून गांडूळ खत, जीवामृत
गीर गायी, गावरानी गायी पालन पोषण करीत आहेत. त्यांच्यातर्फे वृक्ष दिंडी काढणे, शेतीविषयक जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांना मिळालेल्या खानदेश गौरव पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य या सर्व बाबींवर सातत्याने भर दिला. शेतकरी समृद्ध झाला तरच गाव समृद्ध होतं, हा विश्वास त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे या ठिकाणी दिसून येतो. स्थानिक परिस्थिती समजून मार्गदर्शन, प्रत्यक्ष शेतावर प्रयोग, अनुभवांची देवाणघेवाण आणि सामूहिक प्रयत्न याद्वारे त्यांनी अनेक शेतकऱ्यांना नवीन पद्धती स्वीकारण्यास प्रेरित केले. त्यातून उत्पादन वाढ, खर्चात नियंत्रण आणि उत्पन्नात स्थैर्य साध्य झाले. कृषी क्षेत्रातील व्यावहारिक शहाणपण ह्या त्रिसूत्रीवर काम केले. परिणाम एका हंगामात दिसत नाही, पण दिशा योग्य असेल तर बदल नक्की घडतो. हा अनुभव त्यांच्या वाटचालीतून या ठिकाणी अधोरेखित होतो. खानदेश सारख्या कृषी प्रधान भागात शेतीला नवी दिशा देणारे असे ठरले आहे. म्हणूनच कृषी क्षेत्रातील ह्या योगदानाची दखल घेत श्री वसंतराव भिकनराव साळुंखे साहेबांना खानदेश गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्य श्री वसंतराव साळुंखे साहेब. मी या ठिकाणी मान्य श्री बाळासाहेब तुकाराम पाटील, मान्य श्री प्रदीप दामोदर शिंदे, त्याच पद्धतीने मान्य श्री किशोर युवराज पाटील या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन कृषी क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या या व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शॉल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व त्याच पद्धतीने गौरव चिन्ह देऊन आपण साळुंखे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. चव्हाण साहेब आज म्हणजे अपेक्षित नव्हतं, पण वरुण राजा देखील आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतोय. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपण कार्यक्रम लवकर या ठिकाणी घेऊयात, कारण काही पावसाची हलकी सरी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. पुढील जो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत ते मान्य श्री शेखर विठ्ठलराव पाटील. ते नाव वसंतराव भिकनराव साळुंखे, मुक्ती शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार शेतकरी महाराष्ट्र शासन. मला आता खानदेश गौरव पुरस्कार मिळाला आहे पुण्याला खानदेश मंडळामार्फत. ते खानदेश मंडळाचं मी खूप आभारी आहे. एक खानदेशी माणसाचं त्यांनी म्हणजे खानदेश गौरव पुरस्काराची निवड केली. खरोखर मी त्या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे, शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. त्यावेळेस हा केटीवेर होता, हा केटीवेर कोणी बनवू देत नव्हतं. आम्ही त्यावेळेस केटीवेर बनवून आज आमच्या परिसराची पूर्ण पाण्याची पातळी वाढवली आहे. आमच्या बांधावरती आम्ही वृक्ष लागवड, आंब्याची लागवड, केसरी आंबे त्याची लागवड केलेली आहे. मी शाश्वत शेती म्हणजे जवळजवळ 2004 पासून केलेली आहे. आणि आज त्या शेतीवर केंद्र सरकारने भर दिलेला आहे आमच्या शाश्वत शेतीला. म्हणजे आमच्या खरोखर केलेल्या कार्याला आम्हाला आता ते यश आलेलं आहे. माझ्याजवळ गीर गाई आहेत, मी गीर गाईचं उत्पन्न घेतो, दुधाचं उत्पन्न घेतो, दूध डेअरीला हे करतो. गांडूळ खडकचं युनिट आहे, ते गांडूळ खडकचं युनिटसुद्धा शेतासाठी उपयोग करतो. मी नवीन प्रयोगात आता माझा मक्का या शेतावरती चिनी मक्का लागवड केलेली आहे. आत्मा कृषी विभाग आत्मा अंतर्गत चिनी मक्काची लागवड केलेली. चिनी मक्का म्हणजे हा 4x2 फूट अंतरावरती. तर 4x2 फुटावरती एका ड्रीपवरून अंतर 20 सेंटीमीटर आहे. एका मक्याचं 20 सेंटीमीटर, एका ड्रीपला 2 आहेत. 2 म्हणजे एका ड्रीपवरती 8 मक्याचे रोप आले. तर त्याचा 2 लावण्यात आता एक आहे की दोघांच्या याच्यामध्ये मक्का काढण्याचं प्रमाण कमी होतं. वादळामुळे काढण्याचं प्रमाण कमी होतं. आणि चिनी मक्का लागण्याचं उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने जेव्हा आत्मा योजनेअंतर्गत राबवलेला प्रकल्प आहे तो आम्ही एक सेंद्रिय शेतीच्या गटामार्फत आम्ही राबवलेला आहे. आणि असंच आम्ही नवीन प्रकल्पात माझ्या भाजीपाल्याचं क्षेत्र आहे, वांग्याचं क्षेत्र आहे. वांग्याच्या क्षेत्रामध्ये मी अशी उल्लेखनीय हे गावात पहिल्यांदा मला कोण रोप देत नव्हतं वांग्याचं त्यावेळेचं. पण आता मी काय वांगे माझ्या नावानिशी विकली जातात. माझ्या नावाची माझी मार्केटिंग मी व्यवस्था केलेली आहे. आता इथून काही जनता आमच्या शेतातून घेऊन जातात. पूर्ण
मार्केटिंग म्हणजे माल चांगला दिल्यानंतर कोणी बी दोन लोक येतात आम्हाला आलं का त्यांचे फोन येतात आम्हाला फोन लावावा लागेल त्याचे फोन येतात आम्हाला की आम्हाला वांगे द्या की किती केवढे आहेत काय भाव द्याल की आम्ही आमच्या भावाने ठरवतो. म्हणजे शेतकऱ्याला खरोखर याची गरज आहे की आपण आपला मालाचा भाव आपण ठरवला गेला पाहिजे, तेव्हा शेतकरी हा पुढे जाऊ शकतो. आता मी सर्वच क्षेत्रात म्हणजे त्या दिवशी प्रधान सचिव आले ते आमच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव होते राष्ट्रीय साहेब म्हणून होते, त्यांना मी त्या दिवशी त्याचाच शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. साहेब म्हटलं सिंचायला फक्त 6 क्विंटल का पाहिजे मोदी जाते ते 23 क्विंटल मोदी जाते. तर त्या साहेबांनी आमचा विचार करू असं बघितलं होतं. म्हणजे आम्ही असं प्रयत्न कुठे नवीन मांडतो. मी शालेय शिक्षण याच्यामध्ये त्या मुलांचं पाणी अडवा पाणी जिरवा या वृक्षदिंडीचं गावात हे केलेलं आहे. रक्तदान शिबिरांमध्ये भाग घेतला, त्या तिथं आम्ही उभं राहून रक्तदान शिबिर करून घेतलेलं आहे. सर्वच कामामध्ये रस्ता त्या आपला शेती शिवार रस्ते या शिवार रस्त्यांमध्ये आम्ही सर्व शेती शिवार रस्त्यांची गावाच्या पूर्णची हे केली आम्ही आणि त्या शेती शिवार रस्त्यांची आज पूर्ण उतार्यावर नोंद होणार आहे. आणि ते आम्हाला शेती शिवार रस्ते खूप मोठे म्हणजे आम्हाला योगदान मिळणार आहे. त्याच्यात शेती शिवार रस्ते मोठमोठे शासनाकडे 20 फूट अंतर झाल्यामुळे आम्हाला सर्व शेतीला म्हणजे आज शेतीची मूल्य वाढणार आहे आमच्या शेती शिवार रस्त्यामुळे. म्हणजे आम्ही मी कुठलं गांडूळ कल्चर युनिट स्वतः तयार करतो, त्यावेळेस आम्ही गांडूळ कल्चर युनिट तयार जेव्हा करायचो आम्हाला त्या लोक सांगायचे लोक की काय एकच काय का तुम्ही असं गांडूळ काय करतात. आम्ही त्यावेळेस आम्हाला खाप येडे माहिती. आज त्याच्यावर शासनाचा भर आहे. आम्ही शाश्वत शेती मी करतो आहे. घराचं शेणखत आहे, गुरं आहेत, गाई आहेत, बैल स्वतःचे सर्व घर शेणखत असल्यामुळे भरपूर प्रमाणात आमचा सेंद्रिय कर्ब वाढलेला जमिनीचा. जमीनची पोत जी होती पहिल्यांदा जी पोत सेंद्रिय शेतीची पोत होती, आज सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे आमच्या शेतीची आज एकदम टणटणात म्हणजे जिवंत आहे. कुठल्याच प्रकारचं तिचा हे नाही. आम्ही शाश्वत शेती विषमुक्त शेती याची आम्ही करत आहोत. आणि मी त्या खानदेश गौरव पुरस्कार त्या चेअरमनचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं मंडळाचे आजी माजी सदस्य यांचे मी आभार मानतो की एक खानदेश गौरव पुरस्कार मिळाला एका शेतकऱ्याचा. खूप त्यांनी म्हणजे खरोखर त्या माझा आज माझी उन्नती मला छातीत भरभरून आली की मला की बुवा असा आपला विचार झाला. आपल्याला त्यावेळी येडं म्हणत होते लोक, आपल्याला आज विचार झालेला आहे, कुठेतरी काही विचार झालेला आहे बुवा. मग एवढं म्हणून मला समाधान मानतो. म्हणून माझं हे 2 शब्द तुम्हाला सांगतो. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की कमी खर्चाची आणि जास्त उत्पन्नाची शेती आपण शेती जिवंत करायची म्हणजे त्याच्यात सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे प्रमाण शेतकऱ्यांना आवाहन करतो. आणि आपली शेती शाश्वत शेती म्हणून आपण राबवण्यात येते. खर्च कमी उत्पन्न जास्त याच्यावर शेतकऱ्यांना मी भर देतो. रासायनिक प्रमाणाचे खत कमी करून आपल्याला जैविक याच्याकडे वळायचे. प्रत्येक जीवावर अवलंबून असतो. त्याच्यामुळे आपण आंतरपीक घेतलं गेलं पाहिजे, पिकाची फेरफारट केली गेली पाहिजे आणि त्याच्यावरून तू आपण तर शेती जिवंत कर्ब सेंद्रिय कर्ब जर जमिनीचा वाढला तुमची शेती नक्कीच तुम्हाला पाहिजे ते तोंडाचे मूग आणि दाम किंवा मूग मागे आपण सांगतो 50 क्विंटल पिकालाच पाहिजे की पिकेलच असं शेतकऱ्यांना मी ग्राही देतो की त्यांनी आपला सेंद्रिय कर्बाचं जमिनीचं प्रमाण वाढवून पालापाचोळा न जाळता तो शेतीतच गाडला गेला पाहिजे आणि त्याचं खत आपल्या शेतात तयार होऊन आपली शेती पालटून म्हणजे पिकाची फेरफार केली गेली पाहिजे. श्री विश्वकर्मा आयर सुतार लोहार समाज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वलवाडीतर्फे विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा जयंती निमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विश्वकर्मा आयर सुतार लोहार समाज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वलवाडीतर्फे विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा जयंती निमित्त महाआरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर 9 वाजता हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11:30 वाजता नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बधाने, पराग आहिरे, अशोक चौधरी, नगरसेवक रंगनाथ ठाकरे, नगरसेवक विजय देवरे, नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह श्री विश्वकर्मा आयर सुतार लोहार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि हा कार्यक्रम इथं साजरा करतात. आमच्या सर्व माता भगिनी आजचा दिवस कोणताच धांगडधिंगा न करता अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये दरवर्षी सजून धजून आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2-3 तासाचा वेळ भगवान विश्वकर्मांच्या जयंतीच्या निमित्ताने देतात. आणि ज्या समाजामध्ये आपण जन्मास आलो त्या समाजाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्याचा आदरयुक्त भाव
हा व्यक्त करण्यासाठी जयंत्या आणि पुण्यतिथ्या, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला या प्रकारचा आदर्श हा घातला गेला पाहिजे, ही भावना आमच्या सर्व समाज बांधवांमध्ये येते. राजेंद्र भाऊ आता मनोगत व्यक्त करत होते, ते समाजाची खंत मांडत होते, व्यथा मांडत होते, आणि समाजाची संख्या किती राजेंद्र भाऊ याच्यावर कधीच या गोष्टी ठरत नाही. मी तुम्हाला सांगतो, मला अभिमान वाटतो आज पूर्ण जिल्ह्यामधला, तालुक्यामधला, शहरामधला जेवढा आपला विश्वकर्मा समाज आहे हा सर्व एकत्र येतो आणि एकत्र येऊन हा कार्यक्रम सुद्धा साजरा करतो. ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, नाहीतर काय कोणाला पडलेले नसते. आणि स्वतः एकत्र येऊन इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही इथं जयंती करतायत, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला प्रतिसाद देणाऱ्या आमच्या सगळ्या माता भगिनी, सगळ्या महिला मंडळ वर्षानुवर्षापासून बघतोय की मोठ्या प्रमाणामधली गर्दी या ठिकाणी ज्येष्ठ मान्यवरांची आणि शहरातल्या सगळ्या नागरिकांची या निमित्ताने असते. आता मला बाळापूरचा सुद्धा निरोप आला. मागच्या वर्षी 2-3 वर्षापासून मी तिथं भंडाऱ्याला जातोय. आज पण तिथं भंडाऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित आहे. आपण तिथं आलात तर या. आणि या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो, आदरणीय छोटूभाऊ चौधरी यांनी इथं मांडलं की रस्ता, गटार, पाणी हा होत राहतो, पण या वलवाडी आणि 11 गावांचा जो प्रश्न अनेक वर्षापासून इथं प्रलंबित आहे. 2017ला महानगरपालिकेमध्ये आपल्या 11 गावांचा समावेश झाला. 8 नंबरचा उतारा हा ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीनं तिथं मिळायचा. पण मी जसा आमदार झालो, 1 वर्ष झाला आणि 1-1.25 वर्षामध्ये मी सर्वात प्रथम पहिले कोणत्या गोष्टीला हात घातला तर जे वर्षानुवर्षापासून आमचा शेतकरी बांधव हा जेव्हा बँकेमध्ये जायचा, त्याला स्वतःचा हक्काचा 7/12 त्याच्या नावावर नसायचा. सिटी असो तिथं सिटी सर्वे लागून असायचा आणि त्या ग्रामपंचायतीचा 8 नंबरच्या उताराला कुठल्या प्रकारचं महत्व बँकेचे कर्मचारी तिथं द्यायचे नाही. आणि म्हणून सिटी सर्वेचा उतारा हा आपल्या घरांचा असला पाहिजे, ही भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तिथं अनेक वर्षापासूनची होती. मग 1 वर्षापासून जेव्हा आलो, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला की जे अतिक्रमण 2005 पूर्वी, 9 पूर्वी झाले, 2011 पूर्वी झालेत, ज्यांची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद झालेली आहे, आणि तसा ग्रामपंचायतीच्या नंतर ते दप्तर जर सिटी सर्वेला दिलं आणि सिटी सर्वेने नंतर ते त्यांच्या ड्रोन मॅपिंग मध्ये मोजून घेतलं आणि त्यांना त्याचे सनद वाटपाचा कार्यक्रम मी आता 4000 सनद माझ्या तालुक्यातल्या लोकांना तिथं वाटप केली आणि त्यांना त्यांचा हक्काचा 7/12 तिथं सनद तिथं दिली. श्री विश्वकर्मा जयंती श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेशतर्फे जुन्या धुळ्यातील सुभाष चौकातील विश्वकर्मा भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आहेर सुतार समाजाचा स्वाभिमान व अभिमान जपत तब्बल 113 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळे यांच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जुने धुळ्यातील सुभाष चौकातील विश्वकर्मा भवन येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ब्रिटिशकालीन 1911 साली स्थापन झालेली व रजिस्टर नंबर 3/1911 महाराष्ट्राशी नोंद असलेली ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून समाज एकता, संस्कार प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे. जयंती उत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता प्रभू विश्वकर्मा पूजन, 9 वाजता महाआरती व 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, आमदार राघवेंद्र बदाने, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर केडी मिस्त्री, भिकाजी जगताप, टीडी देवरे, पीजी सुतार, रमेश देवरे, सुभाष अहिरे, राजेंद्र गवळे, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र हिरे, उपाध्यक्ष संतोष मिस्त्री, कार्याध्यक्ष दीपक शार्दूल, सचिव महेंद्र शार्दूल, पंडित मिस्त्री, पराग अहिरे, निलेश सूर्यवंशी, पंचम मोरे, प्रभाकर मोरे, दिलीप देवरे, विजय गवळे, विजय मोरे, निलेश खैरनार, दीपक आयरे, नितीन कापडणीस यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देशाने प्रभू विश्वकर्मा जयंती आज या देशामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. तसेच विश्वकर्मा संस्थेच्या वतीने विश्वकर्मा संस्था ही पुरातन काळातली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने बोरकेनगर असो, वाडीभोकर असो, प्रत्येक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे. आणि
विश्वकर्मा सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहे. या कार्यक्रमाला धुळे शहराचे विद्यमान आमदार माननीय धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल, तसेच विश्वकर्मा संस्थेचे नरेश भाऊ हिरे, तसेच दीपक भैया शार्दूल, तसेच महेंद्र आबा शार्दूल, मधुकर हिरे, त्याचप्रमाणे कैलास मिस्त्री या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आणि धुळेकर जनतेला आज या विश्वकर्मा जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि विश्वकर्मा संस्थेच्या माध्यमातून धुळेकर जनतेला आणि समाज बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री शिक्षण संस्थेच्या SM बियाणे विधी महाविद्यालय येथे युती सभेचे करण्यात आले आयोजन. सुतार समाज सेवा मंडळ व सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळेतर्फे श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे ह्युमॅन क्लब येथे स्वर्गीय अजित पवार यांना वाहण्यात आली आदरांजली. मुक्टी येथील शेतकरी वसंतराव साळुंखे यांना पुणे येथे खानदेश गौरव पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. विश्वकर्मा सुतार लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री विश्वकर्मा जयंती निमित्त वलवाडी येथे महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. आणि श्री विश्वकर्मा जयंती श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश तर्फे उत्साहात साजरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.